अरे बजू हा? ह्या आपल्या मित्राचे लग्न व्हायच्या पहिलं आपण मोठमोठ्या पार्ट्या करतो तू हो. इकडं क्रिकेट खेळायला जाऊ तिकडं क्रिकेट खेळायला जाऊ हो का? म्हणजे रात्री 11-12 वाजतापर्यंत आपण मस्त चुगल्या करतो तू एकामेकाच्या मस्त एकामेकाला वेळ देतो तू बरोबर. ना आता अशी गंमत आहे का याचे लग्न झालं तर घरातल्या घरात घुसलं राहतात म्हणजे बायकोच्या मागचं झालं अरे मी फोन करतो यायला तर मा फोनही ना उचलत अरे, हं? म्हणजे ह्या बायकोसाठी म्हणजे मित्राला विसरणे का म्हणजे आमचं लग्न होतीलच नाही यायला बायका दिसल्या यायला बायका म्हणजे. झाल्या काही यार याच्या पण दिला बापा. समजे नाही यायच्या ये होईल माझ्या होईल 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 मग? पण मी असा दिमाग लावून राहिलो का ह्या दोघा नवरा बायको मध्ये नाही का झगडा लावा म्हणतो पाय म्हणजे जे आपली मैत्रीण आहे ना तिला 5,000 रुपये देतो आणि तिला पूर्ण जणांचे नंबर जेवढे आपले मित्र आहेत लग्न झालेलं हो. हं? आणि तिला म्हणतो का 11 वाजता फोन कर रातच्या रातच्या 11 वाजता फोन कर अशी म्हण हॅलो तुम्ही मस्त आता आपल्या बायकोमध्ये बिझी झाल्या ना लग्नाच्या पहिलं मस्त मग असं बोलत होत्या इकडं घुमत होतून तिकडं घुमत होतून म्हणजे घरची जी फिकर आहे ना बाहेरची कोण फिकर करल मग नाही का मग त्याच्या बायकोला वाटल काय नाही का मा नवरा लपडेला आहे म्हणजे पूर्ण जणांना वाटल ना का मा नवरे लपडेला आहेत म्हणून हो, हं? बरोबर आहे. म्हणजे दोघा म्हणजे तिघ चौक म्हणजे पक्क्या जण जेवढे म्हणजे काय जोडे झगड झगडा होऊन जाईल न मग नाही का ते माकर येतील हो. हं? न मग म्हणतील हो मा भाऊ असा झाला तर झाला मग त्याला सजेशन देईन ना मी कसा अरे तू त्याला देऊन दे सोड म्हणजे दुसरी पोरगी मी पाहून देतो टेन्शन घेऊ नको